आमच्यासोबत घडलेली ही घटना कितपत खरी आहे हे तुम्हीच ठरवा. चकवा 15 जून 2018 रोजी घडलेली ही घटना. वेळ संध्याकाळची 6:45 वाजले असतील. रिमझिम पाऊस पडत होता. सुमो गाडीतून आम्ही 11 जण सुक्रेवाडीला चाललो होतो. बदलापूरपासून सुक्रेवाडीला जाण्यासाठी 3.5 ते 4 तास लागतात आणि शक्य होईल तितक्या लवकर आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. 15-20 मिनिटांनी बाबांचे फोन येतच होते. ते एकच बोलायचे, कुठे आहात तुम्ही, लवकर या. आम्हाला पण पोहोचण्याची घाई होतीच. त्यामागे कारणही तसंच होतं. मी, माझ्या 2 लहान बहिणी आणि भाऊ घरी होतो. बाकी सगळे गावी होते. त्या दिवशी दुपारी 4 वाजता मला चुलत भावाने कॉल केला आणि रडतच म्हणाला, दीपे, आपली आत्या गेली ग. त्याचे हे शब्द ऐकून धक्काच बसला. कारण आठवडाभर आधी ती बेशुद्ध पडली होती. म्हणून तिला पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यानंतर 5 दिवस तिने डोळे उघडले नसल्याने डॉक्टरांना पण उपचार कसे करावे हे समजत नव्हतं. ती कोमात गेल्यासारखीच होती, कारण ती काही प्रतिसाद देत नव्हती. डॉक्टरांनी मामांना तिच्या आजाराविषयी काही प्रश्न विचारले, पण आत्याला काहीच आजार नव्हता. 4-5 वर्षांपूर्वी तिचा अपघात झालेला, तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तिच्या डोक्याला टाके पडले होते हे मामांनी त्यांना सांगितलं. रिपोर्टमध्ये पण असंच होतं. डोक्यातली शीर तुटल्याने रक्तस्त्राव चालू होता. आत्या ICUमध्येच होती. त्याच अवस्थेत त्या दिवशी डॉक्टरांनी तिला पूर्ण चेक केलं आणि म्हणाले, ह्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल. मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत असल्याने यांची ही अवस्था झाली आहे. पण ऑपरेशननंतर काय होईल ते आम्हालाही माहीत नाही. त्यात तुम्हाला ओळखतीलच हे ठामपणे सांगू शकत नाही. हे ऐकून तर मामा आणि त्यांची मुलं रडायलाच लागली. आईची अशी अवस्था बघून कोणाला रडू आवरेल. डॉक्टरांनी सर्वांना विचार करायला थोडा वेळ दिला. शेवटी सगळ्यांचं एकमत होऊन ऑपरेशनसाठी हो म्हणाले. 14 जून 2018ला म्हणजेच गुरुवारी सकाळी 10 वाजता माझ्या आत्याचं ऑपरेशन सक्सेस झालं. तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटलं, पण माझे बाबा आणि काका अजूनही टेन्शनमध्ये होते. डॉक्टरांनी त्या दोघांना सांगितलं होतं की 48 तास काहीच सांगू शकत नाही. तो दिवस तर गेला आणि रात्री 3ला आत्याचा श्वास वाढला. तो दुपारी 2 पर्यंत तसाच. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसात तिने एकदाही डोळे उघडले नव्हते. पण शेवटच्या क्षणी डोळ्यातून जीव सोडला होता. तिचे डोळे सुजलेले आणि पांढरे पडले होते. माझ्या ह्याच आत्याचं शेवटचं मुखदर्शन घेण्यासाठी आम्हाला लवकर पोहोचायचं होतं, कारण तिकडे पण सगळी लोक आमच्यासाठीच थांबली होती. आम्ही खालापूर एक्सप्रेसने गावी जायला निघालो. 8:45 वाजत नाही तर आम्ही तळेगावला पोहोचलो. म्हणजे 2.5 तासांचं अंतर आम्ही 2:45 तासात पार केले होते. म्हणजे तळेगावनंतर आम्ही चाकणला पोहोचलो तेव्हा 9:15 किंवा 9:20 झाले असतील. चाकण ते सुक्रेवाडी हे अंतर 1 किंवा 1 तासाचं आहे. म्हणजे सुक्रेवाडीला 10:15 वाजेपर्यंत पोहोचणार होतो आम्ही हे नक्की होतं. कारण चाकण ते चौफुला सरळ रस्ता लागतो. त्यासाठी कुठेही वळावं लागत नाही. आमची गाडी त्याच रस्त्याने वेगात पुढे जात होती. नानांना पण सांगितलं की आम्ही थोड्या वेळात पोहोचू म्हणून. त्यांनी पण तिकडे सगळी तयारी करायला घेतली. गाडीमध्ये आत्याविषयीचं बोलणं चालू होतं. आमच्या शेजारी राहणारे मामा, काका आणि भाऊ पण आमच्या सोबत आले होते. ह्यांचं बोलणं चालू होतं तेच मामा म्हणाले, आपण अजून पोहोचलो कसं नाही? इतक्या वेळात तर चौफुला यायला पाहिजे होता, कारण ते आमच्या गावी खूप वेळा आले होते म्हणून त्यांना सगळे रस्ते माहीत होते. ड्रायव्हरने तर त्याच रस्त्याने गाडी घेतली होती. मग आम्ही चुकलो कसे? आम्हाला चौफुल्याला जायचं होतं तर आम्ही आळंदी मार्गे गेलो, तेही 3 किलोमीटर पुढे. आधीच उशीर झालेला, त्यात ही चूक. आपलं लक्ष बोलण्यात होतं म्हणून आपण रस्ता चुकलो. सगळ्यांना असंच वाटलं. ड्रायव्हरने गाडी मागे घेतली. आम्ही पुन्हा एका हॉटेलजवळ आलो.
आता तिथे 2च रस्ते होते. एक रस्ता चौफुल्याला जाणारा आणि दुसरा आळंदीला. आम्ही चौफुल्या मार्गी निघालो. 20 ते 25 मिनिटं झाली, परत तोच रस्ता, दोन्ही बाजूला झुडूप आणि रस्त्याला काळाकुट्ट अंधार. आम्ही परत त्याच रस्त्याला आलो होतो, कारण चौफुल्याला जाताना हायवेसारखा रोड लागतो हे मला पण माहीत होतं. चौफुल्याची ओळख ही तिथे असणाऱ्या हनुमान मंदिरामुळे होते, जे टेकडीवर आहे. ते मंदिर दिसलं की समजायचं चौफुला आला. पण इथे तर फक्त झाडी आणि अंधारच होता. आता सगळ्यांना टेन्शन आलं. रस्ता तर बरोबर होता, मग परत हा रस्ता लागतो कसा? ड्रायव्हरने परत गाडी मागे घेतली आणि त्याच हॉटेलजवळ पुन्हा आलो. कोणाला विचारावं तर तिथे पण कोणीच नाही. पुढे फक्त एक बोर्ड होता, त्या पलीकडे काहीच नव्हतं. दादाने मोबाईलमधला मॅप चालू केला. रस्ता तर सरळच दाखवत होते, मग चुकतोय कसं? मामा एकच बोलत होते, हाच रस्ता बरोबर आहे, दुसऱ्या रस्त्याला जाऊ नका. जिथे आम्ही 25 मिनिटात पोहोचणार होतो तिथे आम्हाला पोहोचायला आणखी 1-1.5 तास लागणार होता. ड्रायव्हरने गाडी त्याच रस्त्याने नेली आणि परत जे व्हायचं नव्हतं तेच झालं. तोच रस्ता, तीच झाडी आणि तो भयानक काळाकुट्ट अंधार. बाबांना कॉल करणार तर रेंज पण नाही. आत्याला बघायची इच्छा अपूर्णच राहणार असंच वाटलं आणि रडायला आलं. मनातच म्हणाले, हे देवा, आत्याचं शेवटचं दर्शन होऊ दे. तिच्यासाठी इतक्या घाईत आलोय आणि हे असं घडतंय. सगळे वैतागले होते. आत्याला बघायला भेटणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं, कारण आम्हाला खूपच उशीर झालेला. आमच्या सोबत असणारे भाऊ बैठकीला जातात. त्यांच्या घरात अधिष्ठान आहे. त्यातला एक दादाच म्हणाला, काही होणार नाही, आपण पोहोचू वेळेतच. त्याने पण देवाचं नाव घेतलं आणि आम्ही परत मागे आलो. ड्रायव्हरला पण समजत नव्हतं हे काय होतंय. त्या सगळ्यांनी एकमेकांना काहीतरी खुणावले आणि आम्ही चौफुल्याला निघालो. मला तर काही करून आत्याला बघायचं होतं, तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं. आता जर आम्ही चुकलो असतो तर आमचं काही खरं नव्हतं. सगळेजण शांत बसले होते, कारण आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे सगळ्यांनाच समजलेलं बहुतेक. पण आम्ही घाबरू म्हणून कोणी काही बोलत नव्हतं. पुढे काय येतंय तेच सगळे बघत होते आणि देवाची कृपा म्हणा, नाहीतर आत्याची कृपा म्हणा, आम्हाला ती वाडी लागली जी चौफुल्याला जाताना लागते. ह्याचा अर्थ आम्ही त्या चुकीच्या रस्त्यातून बाहेर पडलो होतो. तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद दिसला आणि थोड्याच वेळाने आम्हाला टेकडीवर असणारं हनुमानाचं मंदिर दिसलं. म्हणजे आम्ही चौफुल्याला पोहोचलो होतो. मंदिराकडे बघून आम्ही लांबूनच हात जोडून नमस्कार केला. 15 मिनिटात आम्ही सुक्रेवाडीत असणाऱ्या स्मशानभूमीत पोहोचलो. सगळे आमचीच वाट बघत होते. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर 11:30 वाजायला 10 मिनिटं बाकी होती. म्हणजे इतका वेळ आम्ही तिथेच फिरत होतो. तितक्यात बाबांनी आवाज दिला, दीपा, इकडे ये, आत्याला बघून घे. आत्या गेल्याचं दुःख बाबांच्या आवाजावरून आणि डोळ्यांवरून दिसून आलं. आत्याला सारणावर ठेवलेली शांत झोपली होती ती. खूप सुंदर नटवलं होतं तिला. तिच्या आयुष्यातला शेवटचा शृंगार होता तो. तिचा तो सुकलेला आणि काळवंडलेला चेहरा बघून रडणं आवरलंच नाही. तिच्या पाया पडून चेहऱ्यावरून हात फिरवतच मी बाबांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, आताच बघून घे तुझ्या आत्याला, परत बघायला भेटणार नाही. आणि ते रडायला लागले. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.